Hello people and welcome back to my channel. तर आज मी करते आहे पॅकिंग आणि आज सर्वात मोठा दिवस माझ्या लाईफमधला. माझं जे फ्रॅक्चर आहे ना ते आज निघणार आहे फायनली. मला नाही माहिती मला कसं चालता येणार आहे, कारण या फ्रॅक्चरसोबत मी एकदम बिंदास चालायची, कारण फ्रॅक्चर इतकं हार्ड आहे ना ते की कोणी मारलं तर त्यांनाच लागेल, मला काय नाही लागणार. सो इतकं इझी होतं माझ्यासाठी ते चालणं. पण आता माझ्यासाठी चालणं अवघड होणार आहे, कारण मला पायाची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि त्याचं रिझन हे आहे की मला 4 दिवसात गावाला जायचं आहे. मी गावालाच म्हणेल आत्ता, तुम्हाला गेल्यावर कळूनच जाईल मी कुठे चालली आहे. ते सध्या सस्पेन्स आहे. तर बघू आता फ्रॅक्चर आज कसं निघतं. आणि माझ्या पायावर एवढी डेड स्किन झालेली आहे, मी तुम्हाला क्लोजअप दाखवते. ज्यांना आवडणार नाही ते नका बघू, स्किप करा. तो तेवढा पार्ट, व्हिडिओ नाही तेवढाच पार्ट फक्त. तर हे बघा मी कशी करते. ती आहे 12th फेल. माझा पाय आहे आणि हे बघा डेड स्किन ही दिसते का, ही सगळी डेड स्किन आहे माझ्या पायावरची. तर हे सगळं आज रिमूव्ह होणार आहे फ्रॅक्चर. तर मग बघू कसा पाय दिसतो. हे माझे कपडे फुल पॅकिंग चालू आहे, फुल पॅकिंग. हे थोडेसे मोठं. तर हे सगळं सामान ह्या बॅगमध्ये टाकायचं आहे. ही खाली बॅग आहे माझी, सूटकेस आहे. हे सगळं सामान, खूप पसारा आहे आज तर, खूप पसारा आहे. असं आहे की माझ्या पायामुळे मला मांडी घालून बसता येत नाही आहे, आणि मांडी घालून न बसता आल्यामुळे मला माझे टी-शर्ट्स पॅन्ट्स वगैरे घडी घालता येत नाही, खूप त्रास होतो आहे. तर मी विचार करते की आज जेव्हा माझं फ्रॅक्चर निघेल त्याच्यानंतरच मी आवरेल, पॅकिंग करेल. तोपर्यंत मी दुसरं काय करते. अच्छा चाव. आज माझं फायनली पायाचं प्लास्टर निघणार आहे. मी इतकी जास्त खुश आहे. फायनली निघणार आहे आणि मी माझ्या पायाला बघू शकेल. ये प्लास्टर का बट यही फायदा है कि उस पे पेशेंट बेड पे नहीं रहता, चल सकता है. मेरे को याद है, नहीं तो पहले आप चल नहीं सकते थे इसमें. हाँ मेरे को याद है मेरे को फ्रैक्चर, इससे बहुत बार फ्रैक्चर हुआ है. हाथ 3 बार फ्रैक्चर हुआ है आपको. हाँ. तो मेरे को याद है ये हाथ है ना, पूरा ऐसे इसको सूख जाए पूरा. अच्छा. जसं तुम्ही बघितलं माझ्या पायाचं प्लास्टर निघालेलंच आहे. आणि माझा पाय असा वाटतोय की माझ्या पायाने महिनाभरापासून काही खाल्लं नाही आहे. लिटरली मी कंपॅरिझन दाखवते माझ्या दोन्ही पायाचं. एवढा बारीक पाय मी माझा कधीच नाही आयुष्यात नाही बघितला. आणि तुम्हाला म्हणजे आता तो सॉक्स घातला आहे, पण सॉक्स काढून पण दाखवते की मी माझा पाय किती बारीक झाला आहे. खरंच यार, तिथपर्यंत ना जेवणच नाही पोचले. खरंच नाही पोचलं आहे. हे बघा काय केवढा बारीक झाला आहे. बाळा तुला काही खायला नाही भेटलं ना, आता भरपूर खाऊ पिऊ घालेल, एन्जॉय कर तू मग. ओके. बघा हे बघा कसं वाटतं. इतकं खाजवतं, इतकी डेड स्किन निघाली माझ्या पायाची, काय सांगू मला. म्हणजे लिटरली मला खाजवत राहा वाटतं, एवढं खाजवतं. इरिटेटिंग आहे यार हे खूप. आता आई येईल आणि मला गरम पाणी देईल, म्हणजे मीठ टाकून वगैरे त्याच्यात पाय शेकायचा आहे. म्हणजे हे बघा किती घाण झाला. ओ माय गॉड, एवढा काळा पाय. बापरे, डिफरन्स बघा आई. ओ माय गॉड. हे बघा आईची रिॲक्शन बघू. आई इतकं खाजवलं मी आता. स्पेशल बसून मी खाजवलं. नाही खोबऱ्याचं तेल वगैरे काही नको. आधी मला गरम पाणी दे, त्याच्यात मीठ घाल आणि गरम पाणी कोमट दे. गरम म्हणजे एकदम, तुझा गरम नको देऊ, माझं गरम दे. जास्त नको. माझं गरम मला कळतं. मी आई आहेस, पण आई तर खूप गरम पाण्याने आंघोळ करते माझी. थंडीत करते ना माझी आई, एवढ्या गरम पण करते. उन्हाळ्यात पण करते, थंडीत सगळीकडे माझी आई इतकं गरम पाणी घेते की आम्ही हात पण नाही लावू शकत. चक्रम. 2 hours later. ही पहा आमची तयारी
आम्ही त्या रिक्षेमध्ये पण पसारा केला आहे. घरी पसारा आहे, रिक्षेमध्ये पण पसारा. घरी आपण कुठे चाललोय सांग. आम्ही आलोय साई प्रसाद. आईला अचानक भूक लागली. अचानक नाही, अचानक सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून मला. पण अचानक तर लागली ना. अरे कहना क्या चाहते हो? म्हणजे अचानक ठरलं आमचं येणं. One eternity later. कारण मी आता एक रील बनवणार आहे, तर मी करते आहे मेकअप आणि हे मी माझं कॉन्टोरिंग वगैरे केलेलं आहे. आय नो थोडंसं वियर्ड वाटतं आहे, बट होऊन जाईल थोड्या वेळाने. ओ माय गॉड, हे काय केलं, थोडंसं कमी करावं लागेल. जस्ट वेट अँड वॉच. तर लिप ग्लॉस आणि झालं. आता हेअर करते. मला मेकअप काढायची इच्छा नाही होते, कारण हा एवढा मला हा मेकअप काढायची इच्छा बिलकुल पण नाही होते. कारण हे लिप्स, ओ माय गॉड, हे लायनर एवढं सुंदर आलंय. मला नाही काढायचं, मला नाही काढायचं. पण काढावं लागेल, पण काढावं लागेल, पण काढावं लागेल. काढावं तर लागेलच. म्हणजे बाबा येतील हॉलमध्ये, म्हणजे इथे येतील आतून, म्हणजे केवढा तो मेकअप केलाय तू. मी म्हणेल हो केलाय, काय करू मी? हा. मला काही लोक विचारतात की तुझ्या दाताला काय झालं इथे. तर ॲक्च्युली असं आहे ना की आज हे 2 टीथ आहे ना, हे ते त्याच्यावर घासले जातात आणि ती आतली लेअर दिसायला लागते, म्हणून माझा तो दात असा दिसतो. नाहीतर तो पण गोरा गोरा असता. पण ते असं झालं ना की हे 2 काटे त्याला खूप छेडतात, म्हणून तो असं झाला आहे. पण मी काहीच नाही करू शकत. डायरेक्ट डॉक्टर तर म्हणले की तू त्याला व्हाईटनिंग, म्हणजे ते व्हाईट करतात ते करू शकते, पण ते मंथली करावं लागतं, म्हणून ते तर ऑप्शन नाही आहे. आणि याला क्लिप लावून थोडं पुढे घेऊ शकते. ओ माय गॉड, क्लिप 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 मी नाही लावू शकत. मेडिसिन आव पाहिजे. सॉरी, घासू दे, मी त्यांना वाईट काढेल थोड्या दिवसांनी परत. छेडू दे किती छेडायचं. हा व्लॉग इथंच संपतो, कारण या ब्लॉगमध्ये 2-3 दिवसाचं सगळं टाकलेलं आहे मी. माझं प्लास्टर काढलं ते सगळं. सो व्लॉग पूर्ण बघा आणि डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.